मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील विविध ग्रामीण पोलीस स्टेशनला बऱ्याच अवधीपासून जप्त करण्यात आलेला तसेच प्रलंबित असलेला दारूबंदीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल पडून होता. त्याला कायदेशीर प्रक्रिया राबवून नाश करण्याबाबतच्या सूचना अमरावती ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांना दिल्या होत्या. त्या अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क अमरावती यांच्याशी 22 पोलीस स्टेशनचा मुद्देमाल नष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला असता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावास मंजुरी देत 13 एप्रिल रोजी हा मुद्देमाल नष्ट करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी प्रशांत वानखडे, संतोष वायाड यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील एकूण 546 गुन्ह्यातील देशी विदेशी अशी एकूण 69,412 दारूच्या शिशा नष्ट करण्यात आल्या. मित्रांनो, यामध्ये अमरावती ग्रामीण घटकातील अचलपूर येथील 12 गुन्हे, परतवाडा येथील 30 गुन्हे, चांदूर बाजार येथील 40 गुन्हे, शिरसगाव येथील 22 गुन्हे, समरसपुरा येथील 7 गुन्हे, मोर्शी येथील 30 गुन्हे, बेनोडा येथील 53 गुन्हे, शिरखेड येथील 12 गुन्हे, नांदगाव खंडेश्वर येथील 10 गुन्हे, माहुली येथील 18, कोल्हापूर येथील 43, कुर्रा येथील 20, चांदूर रेल्वे येथील 6 गुन्हे, तर तळेगाव येथील 46, मंगरुळ दस्तगीर येथील 21, येवदा येथील 17, खल्लार येथील 22, अंजनगाव येथील 63 गुन्हे, पथरोड येथील 8 गुन्हे, रहिमापूर येथील 10, धारणी येथील 33, तर चिखलदरा येथील 23 गुन्ह्यांचा समावेश होता. मित्रांनो, या नष्ट करण्यात आलेल्या दारूमध्ये 180 ml च्या 20,988, 90 ml च्या 4,584 व इतर विदेशी दारूच्या 2,540 शिशांचा समावेश होता, ज्यामध्ये एकूण अंदाजे किंमत 47,74,000 रुपयाची दारू नष्ट करण्यात आली. मित्रांनो, सदरची कार्यवाही अमरावती जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण व संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी यांनी केली. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.